एक घनदाट जंगल होते. गर्द झाडी आणि अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी ते जंगल पूर्णपणे आच्छादले गेले होते. इतके की अगदी दिवसाही सूर्याची किरणे जंगलाच्या आतमध्ये पोहोचणे शक्य होत नसे. त्यामुळे पशु पक्षी आणि हिंस्र प्राण्यांचा वावर जंगलात मोठ्या प्रमाणात वाढला होता. जंगलाच्या थोड्याच अंतरावर माणसांची वस्ती होती. जंगलातील वाघ लांडग्यामुळे त्या वस्तीतील माणसं जीव मुठीत घेऊन जगत असत. त्याच वस्तीत एक म्हातारी राहत होती. तिच्या मुलीचं लग्न झाल्यापासून ती एकटीच राहत होती. तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची. म्हाताऱ्या आजीबाईने एक दिवस आपल्या लेकीकडे जाऊन तिला भेटायचं ठरविले. पण अडचण ही होती की तिच्या लेकीचं घर होतं जंगलाच्या पलीकडे. लेकीला भेटण्यासाठी तिला जंगलाच्या वाटेने जावं लागत असे. पण म्हातारी धीट होती. तिने आपल्या लेकीला भेटायचा निश्चय केला आणि न घाबरता ती भयानक जंगलाच्या दिशेने लेकीला भेटायला निघाली. झप झप पावलं टाकत म्हातारी चालत होती. वाटेत तिला एक लांडगा भेटला. तो म्हणाला, "ए म्हातारी, भूक लागली मला, मी खातो आता तुला." म्हातारी मनातून खूप घाबरली, पण तिने तसे दाखवले नाही. ती म्हणाली, "माझ्यात खायला आहेच काय, नुसती हाडे. लेकीकडे जाईन, 4 दिवस राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होऊन येईन, मग तू मला खा." लांडगा म्हणाला, "तू बोलत तर खरं आहेस, पण लवकर ये हां, मी वाट पाहीन." म्हातारी म्हणाली, "अगदी खरं." लांडग्याने तिला जाऊ दिलं. म्हातारी पुढे निघाली. मग तिला भेटला एक वाघ. तो म्हणाला, "म्हातारे, खातो आता तुला." म्हातारी म्हणाली, "वाघोबा, माझ्यात खायला आहेच काय, नुसती हाडे. लेकीकडे जाईन, 4 दिवस राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होऊन येईन, मग मला खा." वाघ म्हणाला, "बरं बरं, पण लवकर परत ये हो." म्हातारी म्हणाली, "अगदी खरं." वाघाने तिला जाऊ दिलं. म्हातारी लेकीकडे गेली. थोडे दिवस राहिली, तूप रोटी खाऊन जाडजूड झाली. मग लेकीला म्हणाली, "मुली, आता मी घरी जाते ग." लेक म्हणाली, "आई, आणखी 4 दिवस राहा ना." म्हातारी म्हणाली, "नको ग बाई, जंगलात लांडगा माझी वाट बघतोय, वाघ माझी वाट बघतोय." मुलीला आईची काळजी समजली. ती म्हणाली, "आई, हा घे मोठा भोपळा, त्यात बसून जा, म्हणजे तुला कोणी बघणार नाही आणि सुखरूप घरी पोहोचशील." म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, "चल रे भोपळ्या, टुन्नुक टुन्नुक." भोपळा पळत पळत निघाला. जंगलात भेटला वाघ. तो म्हणाला, "भोपळ्या भोपळ्या, म्हातारीला पाहिलंस का रे?" भोपळ्यातून म्हातारी म्हणाली, "म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या, टुन्नुक टुन्नुक." भोपळा जोरात पळत सुटला. वाघाला संशय आला. तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला. वाटेत भेटला लांडगा. त्याने भोपळ्याला अडविले, म्हातारीला बाहेर काढले. मग म्हणाला, "म्हातारी, मला फसवतेस काय? आता मी तुला खाणार." एवढ्यात वाघही तिथे आला. तो म्हणाला, "मीच खाणार." म्हातारीला लांडगा म्हणाला, "मी खाणार." वाघ म्हणाला, "मी खाणार." दोघांचे भांडण जुंपले. ते पाहून म्हातारी गुपचीप भोपळ्यात बसली आणि म्हणाली, "भोपळ्या, टुन्नुक टुन्नुक." वाघ आणि लांडगा भांडत बसले आणि म्हातारीचा जीव वाचला. वाघ आणि लांडग्यामुळे पुढे आपला काय आता टिकाव लागणार नाही हे म्हातारीला कळून चुकले होते. संकटात असताना देखील आजीबाईला भांडणात युक्ती सुचली. युक्ती फोल ठरून देखील वाघ आणि लांडग्यात जेव्हा लढाई सुरू झाली, तेव्हा म्हातारीने धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचवले. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.